अतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांना जर हे माहित नसेल की रेराशिवाय बिल्डिंग बांधता येत नाही, साहेब केवढं मोठं अज्ञान आहे यांचं की रेराशिवाय बांधता येते का बिल्डिंग? ती साहेब कसं होतं महापौर साहेब, उद्या ही बिल्डिंग इलिगल पण घोषित होऊ शकते. स्पष्टीकरण पण देत नाही तसं. आम्ही ऑफिसमधले रेरा नाही म्हणतो. कॉन्ट्रॅक्टरला त्या बोलून घ्यायला आमच्या अजून एक कॉन्ट्रॅक्टरलाच बोलून. सर आमचा एक विषय असा आहे की आम्हाला विश्वासात न घेता किंवा आम्हाला पूर्ण माहिती न देता तुम्ही ईडब्ल्यूएस प्रधानमंत्री मधून तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये टाकलं, त्याची आम्हाला प्रॉपर माहिती नाही दिली. काही वाचलं नाही का त्यावेळेस? काहीच नाही. आम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरायला लावला ना त्या दिवशी सुद्धा तो एक अर्ज घेतलेला आमच्या माहिती सांगितली नाही की ते कसं आहे काय हे नाही सांगितलं का तुम्हाला आता हे नवीन जी जागा शिफ्ट होती तिथं 13 लाख रुपयाला भेटणार? नाही त्यांना आहे ना, एक मिनिट, त्यांना अशा प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग केलेले आहे की हे प्रोजेक्ट काय पुढचे 5-10 वर्ष होणार नाही, कुठलं रावेतचं. हा, तर त्यामुळे तुम्ही काय करा, प्रधानमंत्री मधून उतरा आणि ईडब्ल्यूएस मध्ये चढा. फक्त काय आहे की ही ट्रेन सोडताना ही 6,95,000ची आहे आणि ती डायरेक्ट 13 लाखाची आहे. तर याच्यामध्ये खाजगी कंत्राटदाराचं भलं होण्यासाठी या लोकांचं ती स्कीम हाणून पडली बरं का. मला सांगा, जिथे कोर्टामध्ये वाद होता त्या जमिनीवर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचं भूमिपूजन कसं केलं बरं? भूमिपूजन केलं, नंतर ती योजना कॅन्सल केली आणि परत आता म्हणताय की ती जागा मिळालेली आहे, म्हणजे ह्या बिचाऱ्यांचं नुकसान झालं. मग आता माझं असं म्हणणं आहे की एवढ्या वर्ष यांचं जे भाडं भरले ते ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झालेले आहे त्यांनी ते भरून द्यावं यांचं. त्यावेळेस मोहननगरची स्कीम चालू होती, तिथं दिले असते तरी आम्ही आनंदाने घेतला असतो. मोहननगरला 7 लाखात त्याच वेळेस आमच्या दिले 2 महिने आधी. म्हणजे मोहननगरला शिफ्ट करायच्या ऐवजी किवळेला शिफ्ट केलं हे केलंय आणि आम्हाला 2 महिन्याचा किवळ्याला 13 लाखाला देतात. म्हणजे हे कसला अन्याय आमच्या 13 लाखाचा तो ईडब्ल्यूएस मुळे झाला. नाही, प्रधानमंत्रीच होता ना. चालू झालं ते पण बघा तुम्ही. कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेऊ. पडताळणीमध्ये येईल तुमच्या बनसल ना, बनसल. म्हणजे बरं का महापौर साहेब, मोहननगरला त्याच दिवशी त्याच वेळी त्याच किमतीत ह्यांना शिफ्ट करता येत होतं, पण तिकडे न करता किवळ्यामध्ये त्यांना टाकलेलं आहे. साहेब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ना आता किवळ्याचा? आम्ही तो बिल्डरच बोलून घ्यायचा आहे, त्याला सगळे त्याचे पेपर घेऊन या म्हणावं. विदाऊट रेरा त्यांनी काम कसं काय केलं? उद्या ती बिल्डिंग इलिगल होऊ शकते. हा, त्याला बोलून घ्या. नेक्स्ट टाइम जाऊ 5-10 लोक येतील ना सिस्टम. आता 1-2 दिवसातच घ्या. शुक्रवारी या सकाळी चालेल, शुक्रवारी. पण त्यावेळी 5,000 वेळेस आपण शुक्रवारी सकाळी 8-10 लोकच या तुम्ही. बोलवा.